अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या, ज्यामुळे शेतकरी आणि सामान्य लोकांना कर्ज उपलब्ध झालं. विविध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि सामान्य लोकांच्या जीवनामध्ये जी काही मदत झाली त्यामुळे बदल देखील झाला. आणि म्हणूनच महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा देखील मंजूर झाला. आणि म्हणून या चळवळीला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झालं आणि सहकारी संस्थांचं कामकाज पारदर्शक व जबाबदार बनलं. आणि म्हणून सहकारी बँका, सूत गिरण्या, मच्छीमार संस्था, दुग्ध उत्पादन डेअरी, तालुका व जिल्हा येथील सहकारी शिखर संस्था, सहकारी पतसंस्था, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या पणन संस्था, शिक्षण संस्थांचं मोठं जाळं सहकार्यामुळे उभं राहिलं. आणि म्हणून लोकशाही, समानता, न्याय आणि एकता या मूल्यांच्या आधारे सहकार चळवळ उभी राहिली आणि वाढली. आणि म्हणूनच सहकाराचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु या चळवळीच्या पुढील टप्प्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत घडत गेल्या आणि सहकारातून काही लोक स्वाहाकाराकडे आणि इतरही बाबींकडे वळू लागले. आणि म्हणून या चळवळीला शिस्त लावण्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आणि सहकाराचं सक्षमीकरण करण्याची गरज देखील निर्माण झाली. आणि म्हणून देशाच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून याची जबाबदारी मोदी साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवली. आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर देशातल्या सहकाराचं चित्र देखील बदलण्यास सुरुवात